हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आज आपण न्यू ट्रेंडिंग असं लटकन पाहणार आहोत. तर मी एक इथं चौकोनी कापड घेतलेलं आहे, ते दोन्ही साईडनं 4-4 इंचाचं घेतलेलं आहे. दुसरं एक घेतलेलं आहे, ते आहे 3 इंच लांबी आणि 3 इंच रुंदी असं वालं. मोठं वालं आहे ते आहे 4 इंच लांबी आणि 4 इंच रुंदी. तर बघा, हे 2 फॅब्रिक घेतलेले आहेत. त्यामधलं एक जे मोठं आहे ते आपल्याला पहिल्यांदा सरळ ठेवून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि छोटंवालं जे आहे 3 इंचाचं ते सुद्धा मधून सेंटरमधूनच फोल्ड करायचं आहे आणि त्याचे ते दोन्ही कॉर्नर आहेत ते दोन्ही कॉर्नर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. मधल्या साईडला जो एक दुसरावाला कॉर्नर येतो आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही कॉर्नर आपल्याला तिथं एका ठिकाणी देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जी नॉड असते ती आपल्याला तिथं ठेवून घ्यायची आहे. नंतर मोठंवाला जे आपण फॅब्रिक होतं किंवा मोठंवाला जो चौकोनी कपडा होता तो आपण मधून फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला टीप देऊन घ्यायची आहे. आणि टीप देत असताना सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला खालचं जे आतल्या साईडला जे छोटं आपण कापड गाठलं होतं त्याला चुनी वगैरे पडू नये याची तुम्हाला शक्यता काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीनं मी इथं डबल टीप देऊन घेतलेली आहे. डबल टीप द्यायची नेहमी तुम्ही स्वतःला एक सवय लावून घ्या. एक्स्ट्राचं कापड आहे ते इथं आपण कट करून घ्यायचं आहे आणि ते पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं जे आतल्या साईडला तुम्ही जे कापड जे लावलेलं होतं छोटंवालं तर ते सुद्धा इथं फिनिशिंगमध्ये लटकन तुमची तयार होणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही वाली लटकन रेडी झालेली आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ही लटकन कशी करायची ते सांगितलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलं नसेल तर अजून एकदा मी तुम्हाला ते कसं करायचं ते दाखवते. तर बघा, इथं किती सुंदर अशी ही लटकन तयार झालेली आहे. मला तर खूप आवडली पर्सनली. त्यानंतर दुसऱ्यांदा मी दाखवते अजून एकदा, तुम्ही काळजीपूर्वक बघा. जर पहिलं लक्षात आलं नसेल तर ह्या वेळेला तुमच्या नक्की लक्षात येईल. तर 2 चौकोन घेतले होते. पहिल्यांदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 इंच लांबी आणि रुंदी दोन्हीमध्ये. दुसरावाला आहे जो 3 इंच लांबी रुंदी घेतलेली आहे, तो सेंटरमधून फोल्ड करायचा आहे आणि त्याचे दोन्ही कॉर्नर आहे तर सेंटरला जो तुमचा कॉर्नर येतो आहे त्या कॉर्नरला तिथं दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहेत. मोठावाला आहे तो सुद्धा आपल्याला फोल्डमध्ये करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर जो छोटा आपण सगळे कॉर्नर एकत्र केलेले आहे तो त्याच्या कॉर्नरला ठेवून घ्यायचा आहे. सेंटरच्या तिथं आपल्याला नॉड लावून घ्यायची आहे. सेंटरचा कॉर्नर येतो आहे ना, तिथं आपल्याला नॉड लावून घ्यायची आहे आणि ते मधून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक टीप देऊन घ्यायची आहे. तर पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं आता तरी तुमच्या लक्षात आलं असावं अशी अपेक्षा करते. आणि अशा पद्धतीने आपण हा जो लटकन आहे इथं रेडी करणार आहे. तर सध्या हे खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे. सध्या विकतचे लटकन शक्यतो कोणी जास्त करून घ्यायच्या नादाला लागत नाही, कारण ते वापरायचं म्हटलं त्याचे ते थोडं तुटू वगैरे शकतं आणि हे मात्र तुटत वगैरे नाही, लगेच एकदम कम्फर्टेबल होतं वापरायला, केसामध्ये वगैरे अडकत नाही. यासाठी सध्या खूप लोक हे असं वालं आपलं कपडाचं जे लटकन असतं तेच तयार करत असतात. त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत, ते सुद्धा तुम्हाला अजून जर हवे असतील लटकन कसे करायचे तर तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. अजून लटकनचे प्रकार मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर बघा, ते स्टिच केलेलं जे लटकन होतं आपण ते आता मी आतल्या साईडला होतं तर ते मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्हीसुद्धा लटकन आपली किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये इथं रेडी झालेली आहेत. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. लाईक करून झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल किंवा नेहमी जरी आपले चॅनल तुम्ही बघत असाल तरी पण तुम्ही त्याला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.